मोठ्या प्रमाणात वाढत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या व्यवस्थांचा आढावा घेणे आणि काही अडचणी असतील तर त्या शासनापर्यंत पोहोचवणे या दृष्टीनं मी विविध भागांचा दौरा करतोय। आज अमरावतीला त्याच निमित्ताने मी आलो, त्यानंतर अकोल्याला देखील मी जाणार आहे। आज विभागीय आयुक्तांकडे बैठक देखील आम्ही घेतली आणि संपूर्ण विभागाचा आढावा देखील त्या ठिकाणी घेतलेला आहे। तिथे आल्यानंतर क्वारंटाईन सेंटरला एक आम्ही भेट दिली आहे। सिव्हिल हॉस्पिटल आणि कोविड हॉस्पिटल अशा दोन्ही ठिकाणी भेट दिलेल्या आहेत। अमरावतीमध्ये मी आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिलं की कोविड हॉस्पिटलच्या देखील काही समस्या आहेत। विशेषतः तिथे पाण्याची प्रचंड समस्या आहे आणि मागच्या काळामध्ये सुनील देशमुखांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली असताना असं सांगण्यात आलं होतं की विहिरीवर पंप लावून किंवा काही व्यवस्था पाण्याची होईल, पण तीही अजून काही झालेली दिसली नाही। त्यामुळे मी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना विनंती केली आहे की त्यांनी स्वतः तात्काळ लक्ष घालून पाण्याची व्यवस्था तातडीनं त्या ठिकाणी करावी। कारण कोविड हॉस्पिटलमध्ये जर पाणी नसेल तर त्यातनं किती अडचणी तयार होऊ शकतात याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे। दुसरी एक अजून त्या ठिकाणची तक्रार अशी मिळाली की जेवणाची व्यवस्था जी आहे ती अतिशय सुमार दर्जाची तिथे होते आणि त्याही संदर्भात मी बैठकीत मुद्दा उपस्थित करून त्यांना विनंती केली आहे की त्यांनी लक्ष घालून जे पेशंट्स आहेत, कारण त्या ठिकाणी एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स देखील आहेत आणि एसिम्प्टोमॅटिक पेशंट्सला ज्या प्रकारे आता जेवण दिलं जातं तर म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्यावर थोडी उपाशी राहण्याचीच पाळी येते आणि म्हणून ते सुधारण्यात यावं। आणि तिसरा सफाईच्या संदर्भातला तिथला विषय हा देखील मला तिथे सगळ्यांनी सांगितला। आज तर मी गेलो होतो तर सफाई मला चांगली दिसली, पण ओव्हरऑल सफाईच्या संदर्भातला प्रॉब्लेम तिथे आहे। तर मला विभागीय आयुक्तांनी सांगितलं की सध्या सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, पण तरी देखील ते लक्ष त्याच्यामध्ये घालतील। एकूणच आत्ता कोरोनाच्या संदर्भात वेगवेगळ्या भागातनं लोक आल्यामुळे विशेषतः मुंबई वगैरे ज्या कंटेनमेंट झोन्स आहेत याच्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लोक गेल्यामुळे आता कोरोनाचा आकडा वाढायला लागला आहे आणि विशेषतः अमरावती विभागामध्ये अमरावती आणि अकोला या दोन ठिकाणी संख्याही वाढते आणि इथली मृत्यू संख्याही थोडी वाढल्यासारखीच आहे। आणि म्हणून दोन गोष्टी मी सुचवलेल्या आहेत, कारण रेट ऑफ इन्फेक्शन जे आहे ते अमरावती अकोल्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे। आणि रेट ऑफ इन्फेक्शन म्हणजे 100 पेशंट तपासले तर किती पेशंट इन्फेक्टेड निघतात, हे रेट ऑफ इन्फेक्शन ज्यावेळेस वाढतं त्यावेळी स्वॅब टेस्टिंग वाढवलं पाहिजे, अधिक लोकांचं टेस्टिंग केलं पाहिजे आणि संख्येची चिंता न करता जास्तीत जास्त लोकांचं टेस्टिंग करून लोक आयडेंटिफाय केले, आयसोलेट केले तर त्यातनं पुढचं संक्रमण जे आहे, कारण एसिम्प्टोमॅटिक पेशंट कदाचित स्वतः अडचणीत येत नसतो, पण त्याच्यामुळे इतर लोकांना कोविड होण्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होतो आणि त्यातनं ज्यांना इतर आजार आहे, कोमॉर्बिडिटी आहे, अशा पेशंटच्या मृत्यूची शक्यता त्यातनं वाढते। म्हणून ही टेस्टिंग जी आहे टेस्टिंग वाढवलं पाहिजे अशा प्रकारेही मी त्या ठिकाणी सांगितलं आहे। आणि मला विभागीय आयुक्त असं म्हणाले की आता जे रॅपिड टेस्टिंग आहे त्या संदर्भातल्या किट्स त्यांनी मागवले आहेत आणि त्यातनं टेस्टिंग वाढवण्याचा त्यांचा विचार आहे। मला असं वाटतं की एकूण ही जी काही
कोरोनाची लढाई आहे, त्या लढाईमध्ये आता एकदम क्रिटिकल फेजमध्ये आपण आहोत. आता रोज संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. एक प्रकारचा स्पाइक आपल्याला दिसतोय. आज अमरावतीतही आम्ही विचारलं त्यांना तर अजून अंतिम संख्या याची पण 22 रुग्ण आतापर्यंत आज दिवसभरात आढळले असं त्यांनी सांगितलंय. संध्याकाळपर्यंत कदाचित ती संख्या वाढेल. एकूणच महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल काल जवळजवळ 5300 रुग्ण एका दिवसात त्या ठिकाणी वाढलेले आहे. अर्थात मुंबईचं टेस्टिंग जे आहे ते स्टॅग्नंट करून ठेवलेलं आहे. म्हणजे गेल्या 3 दिवसातले फिगर मी बघत होतो तर 3 दिवसामध्ये ॲव्हरेज 5100चं टेस्टिंग केवळ मुंबईमध्ये केलं जातं. त्या तुलनेत दिल्लीमध्ये 21000चं टेस्टिंग दररोज केलं जातं. आणि म्हणून मला असं वाटतं की लो टेस्टिंगची स्ट्रॅटेजी ही काही योग्य नाही आहे. टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त आता काही ड्रग्स देखील या ठिकाणी ट्रीटमेंटमध्ये उपलब्ध व्हायला लागलेले आहेत. आणि जोपर्यंत वॅक्सिन येत नाही तोपर्यंत कोरोनाचं मॅनेजमेंट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण 1 तारखेपासून अनलॉक 2 मध्ये चाललो आहे, अनलॉक 3 मध्ये चाललो आहे, त्याची एक घोषणा केली आहे. त्याच्यामध्ये देखील खूप कन्फ्युजन आहे. मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की नेमकं अनलॉक आपण काय करतो आहे आणि काय करत नाही आहे हे अतिशय स्पष्टपणे जनतेला समजलं पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी जर स्थानिक प्रशासनावर आपण टाकल्या तर त्यातनं आपली स्ट्रॅटेजी जी आहे ती योग्य प्रकारे आपल्याला पार पाडता येणार नाही. आणि म्हणून अनलॉक करणं हे तर योग्यच आहे, अनलॉक करावंच लागेल. फार काळ लॉकमध्ये ठेवता येणार नाहीत गोष्टी, पण त्याची स्पष्टता ही जर जनतेला आली तर त्यातनं एक त्याचा फायदा निश्चितपणे होईल. या व्यतिरिक्त एक अजून महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडे जो आहे विशेषतः कापूस खरेदीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात यावेळेस राज्य सरकारचं फेलियर झालं. कापूस खरेदीचे सगळे पैसे केंद्र सरकार द्यायला तयार असताना 5700 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले. जेवढा कापूस तुम्ही खरेदी कराल तो सगळा आम्ही घ्यायला तयार आहोत असं केंद्राने सांगितलं. विहित मुदतीत आपण खरेदी करू शकलो नाही, वाढीव मुदतीत आपण खरेदी करू शकलो नाही, दुसऱ्या वाढीव मुदतीतही आपण खरेदी करू शकलो नाही. आणि त्यामुळे दुर्दैवाने आज शेतकऱ्यांकडे कापूस पडलेला आहे. आणि सातत्याने मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय प्रधानमंत्री महोदय सगळ्यांना पत्र पाठवून त्यांच्याशी बोलून त्यांना विनंती करत होतो की व्यवस्था आपल्याला वाढवायला पाहिजे. स्वतः केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून सांगितलं की तुमच्या बाजार समितीत 10 टोकन जर दिवसाला मिळत असतील तर अशी खरेदी होऊ शकणार नाही. पण अद्यापही ती काही खरेदी न झाल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. आणि तशातच बोगस बियाण्यांचा जो विषय आता समोर आलेला आहे याच्यानेही शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. आणि विशेषतः बोगस बियाण्याच्या संदर्भात माझी आणि आमची सगळ्यांची मागणी आहे, कारवाई तर झालीच पाहिजे, पण आज शेतकऱ्याचं नुकसान पण भरून देणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना मदतही मिळाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या लक्षात असेल की 2018 साली बोगस बीटी आलो, त्यावेळी आपण तात्काळ कारवाई करून आणि हा जो आपला बियाण्यांचा कायदा आहे या कायद्यातली तरतूद आहे की ज्या तरतुदीप्रमाणे बियाण्याचे पुरवठादार जे आहेत ज्यांनी त्या बियाण्याचं जे काही उत्पादन क्लेम केलेलं आहे ते गृहीत धरून त्या ठिकाणी त्यांच्यावर क्लेम आपल्याला करता येतो आणि तेवढे पैसे त्यांना द्यावे लागतात. मागच्या काळामध्ये कोणाला 14 लाख कोणाला 18 लाख रुपयापर्यंत देखील मिळालेले आहेत. काही केसेस अद्यापही चालल्या त्या थोड्या हळू चालतात, पण शासनाने मदत तर करावीच, पण त्याचसोबत हा जो काही बियाण्यांचा कायदा या कायद्याप्रमाणे खाजगी असो का महाबीज असो त्यांच्या विरुद्ध या कायद्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांचा अर्ज घेऊन आणि त्याची जी काही क्षमता होती त्या क्षमतेला हमीभावाच्या अनुसार जो काही भाव आहे ते पैसे हे त्या कंपन्यांकडनं वसूल केले पाहिजे. कारण कायद्याने हा अधिकार आमच्या शेतकऱ्याला दिलेला आहे आणि म्हणून त्या संदर्भातली देखील मागणी आमची मोठ्या प्रमाणात आहे.
मला असं वाटतं की यासोबत सातत्याने जिथे मी जातोय तिथे इलेक्ट्रिक बिलचा मुद्दा हा देखील खूप मोठ्या प्रमाणात लोकांना अडचणीत टाकतोय. मागे आपले माननीय मंत्री महोदय असं म्हणाले की आम्ही सरकार आहोत, सावकार नाही, त्यामुळे आम्ही फार काही सक्तीची वसुली करणार नाही, आम्ही हप्ते पाडून देऊ. पण असं कुठेही दिसत नाही. आणि त्यांनी आपल्या लक्षात असेल की असेंब्लीच्या वेळी क्लेम केलं होतं की आता विजेचे भाव कमी झाले आहेत. आता कमी झालेले नाहीत, ते वाढलेले देखील आहेत, ते एकत्रितही आलेले आहेत. आणि एक मोठा भूर्दंड उद्योग असेल किंवा घरगुती व्यापारी असेल दोघांवरही आला आहे. उद्योग चालला नाही तरी त्याच्यावर बिल आहे आणि घरगुती जो आहे त्याची तर अवस्था फारच वाईट आहे. आणि म्हणून या संदर्भात मी मागेही मागणी केली की केंद्र सरकारने राज्याला, सगळ्या राज्यांना मिळून 90,000 कोटी रुपयाचं महावितरणचं कर्ज दिलेलं आहे की ज्यात त्यांनी सांगितलं की तुमचे जे रिसिवेबल्स आहेत याच्या अगेन्स्ट हे कर्ज आहे. त्यामुळे ते रिसिवेबल जे आहेत ते आपल्याला डेफर करता येतात, ते डेफर केले पाहिजेत आणि काही सूट त्याच्यामध्ये ती दिली पाहिजे. अशा प्रकारची आमची मागणी या ठिकाणी आहे. दोन गोष्टी आहेत. एक तर हे सरकार आलं त्यावेळेस स्वतः ऊर्जा मंत्र्यांनी घोषित केलं होतं की 100 युनिटपर्यंत आम्ही फ्री देऊ. मागणी 300ची होती पण 100 पर्यंत फ्री देऊ असं विरोधी पक्षांनी नाही, स्वतः मंत्री महोदयांनी घोषित केलं होतं. त्यामुळे आता ही वेळ आहे, आता तरी त्यांनी ते फ्री दिलं पाहिजे. दुसरं, हे जे काही ॲव्हरेज बिलामुळे एकदम लोकांवर बिल आलेलं आहे ते डेफर केलं पाहिजे. म्हणजे आपली सूट देऊन आणि डेफर करून ते जरा लॉंग टर्मचे हप्ते देऊन त्या ठिकाणी वर्ष 2 वर्षात ते जर वसूल केलं, अगदी थोडे थोडे पैसे जर घेतले तरच लोक ते भरू शकतील, अन्यथा ते भरू शकणार नाही. तिसरं, याच्यामध्ये काय होतं की आपली स्लॅब सिस्टीम आहे आणि त्या स्लॅब सिस्टीममुळे मी समजा 200 युनिट वापरणार आहे पण माझं एकत्र बिल आता येत आहे कारण माझं तुम्ही त्या महिन्यातलं रिडिंग घेतलं नाही, त्यामुळे मी 600च्या स्लॅबमध्ये गेलो आणि त्यामुळे हायएस्ट स्लॅबमध्ये गेल्यामुळे मला जे अदरवाईज तुम्ही 2 महिन्यातलं 200 युनिटचं जे बिल दिलं असतं त्याच्यात 4 पट बिल आता माझं ॲडिशनल झालं आहे. आणि म्हणून ही सुधारणा करावीच लागेल, त्याशिवाय होणार नाही, अन्यथा लोकांना यातनं दिलासा मिळू शकणार नाही. पेट्रोल दरवाढीच्या संदर्भात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलची कॉस्ट ही सी थ्रू आहे, पास थ्रू आहे. त्याची जी कॉस्ट आहे ती ऑइल कंपन्यांना पास थ्रू दिली आणि ती या सरकारने दिलेली नाही, ती मागच्या सरकारनेच दिली आहे. मागच्या सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भात ऑइल कंपन्या त्यांना ज्या रेटने मिळतं, कमी झालं तर ते ॲटोमॅटिक कमी होतं, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलं तर ते ॲटोमॅटिक वाढतं. पण याच्यावरचा सगळ्यात मोठा इफेक्ट कशाचा आहे, तो राज्यांच्या वॅटचा इफेक्ट सगळ्यात मोठा आहे. कारण पेट्रोल डिझेल अजून GSTत आलेलं नाही आहे आणि वॅट त्याच्यावर लागत असल्यामुळे राज्य सरकार जो काही टॅक्स लावते तो टॅक्सवर टॅक्स लागतो आणि टॅक्सवर टॅक्स लागल्यामुळे तुम्ही बघा प्रत्येक राज्यात त्याचा वेगळी किंमत आहे. म्हणजे महाराष्ट्रात अधिक आहे, मध्य प्रदेशात थोडी कमी आहे, अजून दिल्लीला त्याहीपेक्षा कमी आहे. तर 2018 साली अशा प्रकारची अवस्था ज्यावेळेस आली होती की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ज्यावेळेस बॅरलचा भाव हा $147 पर्यंत गेला होता आणि मोठ्या प्रमाणात वाढ होत होती, त्यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून त्यांनी त्यांचे टॅक्सेस काही कमी केले, आम्ही आमचे केले होते. 5 रुपयांनी आपण भाव कमी केला होता आणि त्यात महाराष्ट्राने 2.5 रुपयाने भाव कमी केला होता. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीत आपण जर बघितलं तर राज्य सरकारने बजेटमध्ये 1 रुपया वाढवला आणि आत्ता जूनमध्ये 2 रुपये वाढवले, त्यामुळे 3 रुपये राज्य सरकारने वाढवलेले. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही काँग्रेसचं आंदोलन आहे बेगडी आहे. म्हणजे इकडे तुम्ही ज्या सरकारमध्ये त्या सरकारने भाव वाढवायचे त्याच्याकडे आपण पाहायचं नाही, कारण तुम्ही जेव्हा भाव वाढवता सरकारमध्ये तर टॅक्सेसवर टॅक्सेस लागतात. त्यामुळे तुम्ही जर 1 रुपया वाढवला तर त्याची वाढ अधिकची होते आणि म्हणून हे जे आंदोलन ते करतायत ते आंदोलन बेगडी आंदोलन.
दोन गोष्टी याच्यातल्या महत्त्वाच्या आहेत की एक तर कर्जमाफी ही काही होऊ शकलेली नाही, बहुतांश लोकांना ते मिळाली नाही. त्यानंतर सरकारने सांगितलं होतं की हे सरकारवरचं देणं समजून आपली एंट्री घ्यावी आणि शेतकऱ्यांना कर्ज द्यावं. मी त्यावेळेसही माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं की प्रचलित व्यवस्थेमध्ये RBI आणि बँका जे सॉफ्टवेअर वापरतात याच्यामध्ये अशी सोयच नाही आहे. त्याच्यात ₹1 जरी दिसला जास्तीचा तरी डिफॉल्टर तो अकाउंट होतो आणि त्या अकाउंटवर पैसे देता येत नाही. त्यामुळे हे शक्य होणार नाही. ज्या बँकांचं कर्ज छोटं आहे, समजा सिंधुदुर्ग बँक आहे किंवा रत्नागिरी बँक आहे, तिथे डिफॉल्ट कमी असतो, इथे आउटस्टँडिंग 4-5 कोटीचं असतं. अशा बँका प्रोव्हिजन करू शकतात आणि ते कर्ज देऊ शकतात. पण आता समजा आपल्या इकडच्या DCC बँका आहेत, मराठवाड्यातल्या DCC बँका आहेत, यांच्यामध्ये 100 कोटी 200 कोटी प्रोव्हिजनिंगच होऊ शकत नाही. त्यामुळे त्यातनं त्या शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकणार नाही. मला असं वाटतं की आत्तापर्यंतचं सगळ्यात लोएस्ट कर्ज वाटप ते आत्ताच्या या खरीपाच्या हंगामात झालं आहे. नाही, त्यातही कन्फ्युजन आहे. त्यांचं म्हणणं आहे की आता इंडिव्हिज्युअली प्रत्येक बँकेसोबत करारनामा झाला पाहिजे. तो झाला तरीही अडचणी अशा आहेत. मी काही बँकर्सशी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की आमचं जे कोर बँकिंगचं सॉफ्टवेअर आहे हे अलाव करत नाही, त्याच्याकरता परत आम्हाला RBIत जावं लागेल. त्यामुळे त्याही अडचणी त्यांच्या आहेत. एक मुद्दा मला अजून या निमित्ताने मांडायचा आहे की विशेषतः वैधानिक विकास मंडळ, ज्या वैधानिक विकास मंडळांमुळे विदर्भाला आणि मराठवाड्याला न्याय मिळाला, त्याची एक मोठी लढाई आपण लढलो. 99 साली 2000 साली ती लढाई लढल्यामुळे राज्यपालांनी आदेश देऊन सातत्याने बॅकलॉगचा पैसा आपल्याला दिला आणि आज जे काही प्रोजेक्ट आपले झाले ते प्रोजेक्ट त्याच्यामुळे होऊ शकले. परंतु त्या वैधानिक विकास मंडळांना आता पूर्णपणे त्या ठिकाणी 5-5 वर्षाची त्याची मुदत असते आणि 5 वर्षांनी पुन्हा मुदतवाढ द्यावी लागते. तर आम्ही सत्तेत आलो त्यावेळी आम्ही 5 वर्षाची मुदतवाढ दिली, जी संपली. ती संपत असताना आम्ही सगळ्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की विदर्भ मराठवाड्यावर अन्याय होईल, तुम्ही तात्काळ याची मुदत वाढवा. परंतु ती वाढवण्यात आली नाही. वैधानिक विकास मंडळ आज अस्तित्वात नाही. मी असं ऐकलं की कॅबिनेटमध्ये तो विषय आला होता आणि त्यावेळेस कॅबिनेटमध्ये तो विषय आणायचा ठरला. तसा तो कॅबिनेटला आला आणि एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितलं त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये हे करून फायदा काय आहे, आमचं नुकसान या ठिकाणी होतं. आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या एका मंत्र्याने असं म्हटल्यामुळे तो जो काही कॅबिनेटचा प्रस्ताव आहे तो बाजूला पडलेला आहे. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, वैधानिक विकास मंडळाशिवाय विदर्भ मराठवाड्याला न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे तात्काळ त्याला मुदतवाढ देण्यात यावी. त्याचप्रमाणे विदर्भातल्या जे आमचे मंत्री आहेत त्या मंत्र्यांनाही माझी विनंती आहे की त्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळामध्ये या संदर्भातला आवाज उठवला पाहिजे आणि विदर्भाला न्याय मिळवून दिला पाहिजे. जर दुसऱ्या विभागातले कुठले मंत्री विदर्भ मराठवाड्यावर अन्याय करत असतील आणि असा प्रस्ताव आणू नका म्हणत असतील तर आमच्या मंत्र्यांनीही ताकदीनं तिथे बोललं पाहिजे की हा प्रस्ताव आलाच पाहिजे आणि आम्ही हे मान्य करणार नाही. अशा प्रकारची आमची अपेक्षा त्यांच्याकडनं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आरोप करते पडळकर यांची वक्तव्य करण्यामध्ये भाजपची ज्येष्ठ नेते आहे महाराष्ट्रात, तुमच्याकडे पण विचार आहे. असं आहे की पडळकरांच्या वक्तव्यावर मी बोललो आहे. आता पडळकरांच्या वक्तव्याचं राजकारण त्यांना करायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं मी बोललो, त्याच्यावर पवारसाहेब बोलले, त्याच्यावर आमचे चंद्रकांत दादा बोलले. आता केवळ तो कसं भिजत गोगडं राहील आणि कसं त्याच्यावर राजकारण होईल हाच प्रयत्न काही लोकांचा आहे. आता त्याचवेळी म्हणजे ते तर वाक्य मी कधीच समर्थन केलं नाही, आम्ही सांगितलं चूक आहे. पण त्याचवेळी ही जी राष्ट्रवादीची मंडळी आहे आमच्या विरुद्ध ज्यावेळेस अशाच खालच्या दर्जाचं त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी बोलतात त्यावेळी मात्र ते कधी सक्रिय नसतात. त्यावेळी त्यांना कधी राजकारणात असं बोलू नये असं बोलायची आठवण राहत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात त्यांना बोलायचा तसा काही नैतिक अधिकार नाही. मुंबईमध्ये अपघात असताना सर्वसामान्य मानव कारवाई केली जाते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक कसं झालेलं आहे तुम्ही काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की म्हणूनच मी सांगितलं ॲक्च्युअली इतकं कन्फ्युजन तयार झालं आहे
आता काल माननीय मुख्यमंत्री देखील बोलले, त्यांनी भाषण केलं, पण त्या भाषणानंतर अजूनही क्लॅरिटी कुठे आली आहे, काय करायचं आणि काय नाही करायचं. जर तुम्हाला माहितीच नसेल आणि तुमच्यावर कारवाई होत राहिली तर ते काही योग्य होणार नाही. म्हणून मी पुन्हा विनंती करतो की सरकारने पहिल्यांदा सांगावं अनलॉक म्हणजे काय, त्यात काय करता येईल, काय करता येणार नाही, आणि त्याच्यानंतर जे करता येणार नाही असं सांगितलं कोणी करत असेल तर कारवाई करावी. कन्फ्युजन देऊन कारवाई करणं हे चुकीचं. सगळ्या पत्रकारांना